सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या मी अशी घडले या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ प्रियांका पाटील. त्या सरपंच आहेत पाचगाव या शहराच्या. तर कमी वयामध्ये, फार कमी वयामध्ये तुम्ही सरपंच झालेले आहात, त्याबद्दल तुमचं पहिला तर अभिनंदन. तर तुम्हाला कसं वाटतंय सरपंच पदाचा भार सांभाळताना? सरपंच पदाचं भार सांभाळताना पदाबरोबर जबाबदारी पण आलेली आहेत आणि खूप कमी वयामध्ये ही जबाबदारी म्हणजे माझ्या अंगावर आलेली आहे. पण माझे पती याच्या अगोदर सरपंच होते, त्यांच्या अनुकरणातून मी शिकते आणि त्यांच्याच प्रेरणातून जबाबदारी पार पाडते. अरे वा, तुमच्या कामामध्ये तुमच्या पतींची तुम्हाला साथ इथे लाभते आहे. हो. वा, खूप छान. तर सरपंच झाल्यानंतर तुम्ही कोणकोणती अशी विकास कामे केलेली आहेत? तसं सरपंच होऊन मी आता 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे त्याचे बांधकाम घेतलेले आहे, जे 8 खोल्यांचे मंजूर झालेले आहे. त्यामध्ये 4 खोल्यांचे सध्या बांधकाम सुरू आहे. तसेच आमदार ऋतुराज दादा तसेच बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या संयोजनातून रस्ते असतील, अन्य मूळ गावातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, तसेच कॉलनीतील रस्ते यांचे काम सुद्धा सध्या सुरू आहे. तसेच 344 कोटीची आमदारांनी स्कीम आणलेली आहे जलजीवन मिशनची. त्या अंतर्गत सुद्धा नवीन पाईपलाईनचं काम सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये नवीन 6 टाक्यांचे काम सुद्धा सध्या सुरू आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे सध्या. वा वा, खूप सारी कामे चालू आहेत, खूप सारी कामे होत आलेली आहेत. खूप खूप छान. तर आपण हे जे पद असतात, सरपंच म्हणा किंवा ग्रामसेवक, असे काही पद असतात, ते पूर्णतः समाजाशी जोडलेली असतात. सामाजिक कार्य आपण भरपूर काही करतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही कोणकोणती कामे आतापर्यंत पार पाडलेली आहेत सामाजिक कार्य म्हणले तर आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. तसेच महिलांसाठी पाककला, शिवण क्लास, मेकअपचे कोर्स वगैरे घेतलेले आहेत. तर गावाच्या विकासासाठी तुम्ही खूप काही प्रोजेक्ट आम्हाला सांगितलेले आहेत. अजून काही प्रोजेक्ट आहेत का गावाच्या विकासासाठी? अजून आपण प्रोग्रेसमध्ये आहेत? हो, गावाच्या विकासासाठी युवा पिढीसाठी सध्या कार्यरत सुरू आहे की त्यांच्या ग्रंथालयासाठी, वाचनालयासाठी किंवा अभ्यासिकांसाठी प्रयत्न सुरू आहेत की त्यांना एकाच ठिकाणी सर्व छत मिळावं आणि एकाच ठिकाणी त्यांना सर्व पुस्तके असतील किंवा अभ्यास करण्यासाठी स्टडी रूम वगैरे सगळे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. वा, खूप छान. आपण महिला आहोत आणि आपलं सामाजिक कर्तव्य जे आहे ते वेगळं असतं आणि कौटुंबिक कर्तव्य वेगळं असतं. आपण कधीच एकच सरपंच किंवा एकच ग्रामसेवक किंवा एकच डॉक्टर असं नाही असू शकत. आपण गृहिणी पण असतो, त्याचबरोबर डॉक्टर असतो. आपण गृहिणी असतो, त्याचबरोबर सरपंच असतो. तर हा दोन्ही ताळमेळ जो आहे तो कसा तुम्ही साधता? जरा नवीन असताना त्रास झाला की घर ऑफिस सांभाळताना जरा त्रास निर्माण झाला. आणि कसं आहे, माझं बाळ पण लहान असल्यामुळे त्याला सांभाळणं, घर आणि बाहेरचं बघणं अवघड होतं. पण घरातल्यांनी साथ चांगल्या रीतीने दिली, त्यांनी घरातलं मॅनेज केलं, त्यामुळे मला बाहेर मॅनेज करताना इतका प्रॉब्लेम सध्या होत नाही. खूप छान. सरपंच पदासारखं महत्वाचं पद तुम्ही इथे सांभाळता आहात, तर या पाठीमागचे मार्गदर्शक कोण आहे तुमच्या? सर्वप्रथम सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहेच. तसेच आपले लाडके आमदार ऋतुराज दादा, बंटी साहेब, तसेच माझे पती, घरातील सर्व मंडळी, या सर्वांचेच मार्गदर्शन मला पदोपदी मिळत आहे. वा, सरपंच पदाची धुरा तुम्ही यशस्वीरित्या करत आहात, सांभाळत आहात. हे तुमचं काम पाहून जर पक्षाने किंवा तुमच्या नेत्यांनी एखादी मोठी नवीन जबाबदारी तुम्हाला द्यायची ठरली तर तुम्ही ती स्वीकाराल का? हो, जर पुढेही सुद्धा जबाबदारी मला मिळत असेल, माझे काम बघून जर त्यांनी कुठली जबाबदारी माझ्यावर टाकत असेल तर मी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न नक्की करेन. खूप छान. आता जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला, सर्व महिला वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्व महिलांना पहिला मी इतकेच सांगेल की कोणताही निर्णय घेताना दुसऱ्याचा विचार न करता स्वतःचा विचार करून निर्णय घ्या आणि प्रत्येक निर्णयामध्ये स्वतःचं आरोग्य जपा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ करून आमच्याशी जोडला गेलात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? ते मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवलं आणि माझ्याबद्दल चौकशी केली. मी कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज सुद्धाही आभार मानते इथं बोलवल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.